श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आमचे हरहुन्नरे मित्र, छंदप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री भारत गायकवाड सर यांच्याशी आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधतो आहोत. मागील 7-8 प्रश्नामध्ये त्यांनी खूप छान उत्तरे दिली आणि आपल्याला खिळून ठेवलेलं आहे. तर त्यांच्या कुटुंबाविषयी आपण जाणून घेऊयात. सर, आम्हाला हे जाणायला आवडेल की तुम्ही सर्व ह्या गोष्टी करत असताना तुमच्या सुविद्य पत्नी, तुमची मुलं, स्नुषा, नातवंड किंवा अजून तुमचे कोण नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर ह्यांच्याविषयी थोडक्यात आम्हाला गोष्वारा दिला तर बरं होईल. मला 3 मुलं आहेत. माझा थोरला मुलगा डॉक्टर आहे आणि 2 नंबरचा मुलगा BSc आहे, कंपनीकडे आहे, मॅनेजर म्हणून काम करतो. आणि 3 नंबरचा रविराज हा मेडिकल वेळापूरमध्ये चालवतो. आमचे थोरली सोन डॉक्टर्स आहे, डॉक्टरची मंडळी. अनिता ते आता सध्या आटपाडीमध्ये शासकीय सेवेमध्ये दोघंही आहेत. दुसरा मुलगा जो आहे विशाल हा BSc ॲग्री झाला आहे. तो कॅडेला कंपनीकडे पश्चिम महाराष्ट्राचा मॅनेजर म्हणून तो काम करतो आहे. त्याची पत्नी अमृता ही सुशिक्षित आहे, ती घर सांभाळते, पदवीधर आहे. अशा पद्धतीच्या 2 नंबरचा मुलगा. 3 नंबरचा मुलगा आहे तो रविराज, तो मेडिकल स्टोअर वेळापूरमध्ये चालवतोय. त्याची पत्नी आरती, ती BCom झालेली आहे, ती घर सांभाळते. आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, रविराज वेळापूर ग्रामपंचायतचा सदस्य आहे सध्या. म्हणजे राजकारणाची माझी पुढे चालू ठेव परंपरा पुढे सुरू आहे. आता नातवंड डॉक्टरला 2 मुलीच आहेत. बर. आमचा दुसरा विशाल जो आहे त्याला 1 मुलगी आहे. आणि रविराज जे आहे त्याला 1 मुलगी आणि 1 मुलगा. अशी आपत्ती आहेत. नातवंड माझे अतिशय म्हणजे गुणी आहेत, शिकतात आणि चांगल्या प्रकारे मार्क पाडतात. विशेष म्हणजे मला वक्तृत्वाची आवड असल्यामुळे ही सगळी नातवंड भाषणं करतात. बरोबर. हो. आणि आता आमची एक नात तर परवा तिला 10वीला 92-93% मार्क पडली. ती कोल्हापूरला शिक्षण घेत आहे. आता दुसरी आहे ती 12वी होऊन ती सायन्स म्हणजे नवीन निघालंय ना त्या कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेण्याचं काम करते. म्हणजे अशा प्रकारे हे कौटुंबिक आहे. माझी पत्नी मंगल ही घर सांभाळणं, दुकान सांभाळणं किंवा मुलं सांभाळण्याची फार मोठी जबाबदारी केली. आणि म्हणून मी राजकारण म्हणा किंवा समाजकारण, चळवळ ह्या छंदामध्ये किंवा साहित्यामध्ये मी रमू शकलो. नाहीतर घरच्या अडचणी जर ह्या असत्या म्हणजे तिचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे. आणि आजारपणात विशेषतः त्यांनी खूप साथ दिली. माझे सगळेच म्हणजे हे सगळं करत असताना साथ असेल तर नाहीतर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ते तिचं मोलाचं सहकार्य याच्यामध्ये निश्चितपणानं आहे. आणि योगायोगानं ते आज उपस्थित आहेत. तुमची मुलाखत चालू आहे, स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत. 2 मिनिटं तुमची जर हरकत नसेल तर त्यांना मी इथं बोलवतो. आणि पत्नीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे मला पॅरालिसिस झाल्यानंतर तिनं अतिशय माझी एखाद्या लहान मुलासारखी सेवा केली आणि त्यामुळे मी आज व्यवस्थित आहे. आज औषधापेक्षाही तिचं प्रेम हे मला जगण्याची उमेद देत आहे. सगळं माझ्या कुटुंबियानं जे प्रेम केलं ते महत्त्वाचं आहे. त्यामधूनच आज इथं आहे. खरं म्हणजे म्हणते ते ना, पत्नी अर्धांगिनी ती खऱ्या अर्थानं आहे. सराबद्दल काय सांगायचं, ते खूप धाडसे आहेत म्हणून मला ते खूप आवडतात. कधी विचार केला नाही, खूप धाडसानं नफा तोटा कधीच त्यांनी पाहिला नाही.
ते धाडसानं काम करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव मला फार आवडतो आणि खूप त्यांच्यावर प्रेम करते. आजारपणात त्यांचं मी सेवा केली, पण एक पत्नी म्हणून, बायको म्हणून माझं ते कर्तव्यच होतं आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहीन, त्यांची सेवा करत राहीन. असा कर्तृत्वान पती लाभला ही मी नशीबवान समजते. त्यांच्या विना मी अपुरी आहे, माझ्या विना तेही अपुरी आहेत. सदैव आमच्या दोघांना एकामेकाची साथ राहील. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही परवानगी दिल्यामुळं आम्ही तुमच्या सुविध पत्नीने तर बसवू शकलो. पती आणि पत्नीचं प्रेम जे आहे ते वेगळंच आहे. बरोबर आहे. कारण इतक्या वर्षांचा जो सहवास असतो त्या सहवासामुळं मला ह्या निमित्त एक गाणं आठवलं, दो जिस्म मगर एक जान है हम. म्हणजे आपण दोन वेगवेगळे आठवतो तसं एकच जीव असतो. तर त्याचं हे उदाहरण मी आत्ता पाहिलं. तर सर, तुमचं कुटुंब जे आहे अतिशय आनंदी आहे. तुमची मुलं, तुमची पत्नी, तुमची नातवंड, तुमच्या सुनबाई, तुमचा मित्रपरिवार सुद्धा तुमच्यामुळं आनंदी असतो. खरं आहे, खरं आहे. मग हे सर्व करत असताना तुम्ही समृद्ध आहात, तुमचं जीवन समृद्ध आहे. तर आपले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचं पण जीवन समृद्ध व्हावं तर यासाठी तुम्ही काय कानमंत्र द्याल आणि तुमचा संकल्प काय आहे तर त्याबद्दल आम्हाला सांगा. जीवनामध्ये येईल त्या प्रसंगाला सामोरे गेलं पाहिजे. जीवन लढण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. नक्कीच नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात चढ उतार असंख्य येतील, पण आपण कधी हारायचं नाही. आपण प्रयत्न करत राहिल्याशिवाय आपल्याला आज मी इतकं केलं, अनेक अपेक्षा आली, पण आज मी सांगू शकतो ना हे केलं तरी, पण काहीच नाही केलं तर सांगायचं काय. आणि म्हणून जीवन जगत असताना माणसानं खाण्यासाठी न जाता जगण्यासाठी खावं, इतरांसाठी जगावं. माणसानं माणसात रमावं, माणसासाठी जगावं, माणसासाठी झिजावं, असं जीवन जगावं असं मला वाटतं. शेवटी असं म्हणेन मी एका ओळीमध्ये, जीवन असं जगायचं असतं माय बनून दुसऱ्याचा असू पुसायचं असतं. जीवन असं जगायचं असतं माय बनून दुसऱ्याचा असू पुसायचं असतं. झऱ्यासारखं वाहत राहायचं असतं, डबकं बनून सडायचं नसतं. फुलासारखं फुलायचं असतं, एक दिवस हसता हसता संपायचं असतं. जीवन असं जगायचं असतं माय बनून दुसऱ्याचा असू पुसायचं असतं. वा, इतका सुंदर समारोप तुम्ही या मुलाखतीचा केलात. तुमचं पुढील जे तुमचं जीवन आहे अतिशय आरोग्यदायी व्हावं आणि आनंददायी व्हावं. तुम्ही आनंद तर तुम्ही स्वतः घेताच, लोकांच्या मध्ये सुद्धा तुम्ही आनंद फिरत राहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमचं आरोग्य खूप छान राहावं या पांडुरंगाचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.